आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यात लागू केली आणि त्यानंतर तब्बल 2 महिन्याचे हप्ते एकच वेळा जमा व्हायला लागलेले आहे। त्यामुळे महिला वर्गात कुठेतरी आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत या योजनेचे लाभार्थी आशिया शेख आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगशील, तुझ्या खात्यामध्ये 2 महिन्याचे एकच वेळा 3000 रुपये जमा झाले, काय कसं बघते? मी 24/7 रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अर्ज केला होता आणि त्यामुळे मला मेसेज आला की 3000 रुपये आले म्हणून 2 महिन्याचे। आणि मग मी बँक ऑफ इंडियाचा मला मेसेज आल्यानंतर मी बँक ऑफ इंडियामध्ये गेली आणि त्या खात्यामध्ये पाहिलं मी तर 3000 आले आणि त्या रोजीमुळे खूप आनंदाची गोष्टी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 आले म्हणून। आता ही योजना लागू झालेली आहे, 2 महिन्याची एकच वेळा तुझ्या खात्यातनी पैसे देखील जमा झालेले आहे। आता सरकारने ही योजना कायम करावी का? हो, कायम करावी, की मला खूप आनंद झाला 3000 रुपये आले माझ्या खात्यामध्ये। तर नक्कीच आपण बघतोय की सध्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले। कशा प्रकारे मेसेज आलेला आहे आपण बघणार आहोत। त्या ताईच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेले आपण पाहू शकतो की सध्या या मोबाईलवर मेसेज आलेला आहे 3000 रुपयाचा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। आणि हे खातं आहे बँक ऑफ इंडियाचं खातं आहे, त्यामध्ये 3000 रुपये आशिया शेख यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे। म्हणजे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला लागलेले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील वर्गांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। यवतमाळ जिल्ह्यातून 4,68,000 महिलांनी अर्ज केला होता, त्यातून 4,60,000 महिला पात्र ठरल्या आहे। मात्र ज्या अपात्र ठरल्या आहे त्यांना देखील पात्र ठरवण्याची मागणी महिला वर्गातून होत आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।